नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तुमचा जन्मदिवस सांगतो तुमचं करिअर आणि तुमचं भविष्य, तुमचं कार्यक्षेत्र आणि तुमचं भविष्य. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये तुमच्या जन्माचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. जन्मकुंडली बनवण्यासाठी आणि तिचं विश्लेषण करण्यासाठी तुमचा जन्मदिवस माहीत असणं फार गरजेचं असतं. आठवड्याचे 7 दिवस प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकतात आणि ज्या दिवशी जन्म झाला असतो त्या वाराचा त्या व्यक्तीच्या भविष्यावर, स्वभावावर आणि कामाच्या क्षेत्रावर खोल परिणाम होतो. आजच्या रोचक व्हिडिओमध्ये आज तुम्हाला रविवार ते शनिवारपर्यंत सर्व दिवसाची सविस्तर माहिती देणार आहे. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, तर या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या जन्मदिवसावरून तुम्ही तुमचा स्वभाव आणि गुण नीट ओळखू शकता. जन्माच्या आधारे आपण जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजू शकतो आणि आपले भविष्य व करिअर काय असेल हेही जाणून घेऊ शकतो. नंबर 1 म्हणजे रविवार. चला तर पाहूया रविवार जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसं असतं. रविवारचा दिवस सूर्यग्रहाशी संबंधित असतो, जो की गौरव, आत्मविश्वास आणि नेतृत्व, ऊर्जा आणि प्रसिद्धीचं लक्षण समजलं जाते. या दिवशी जन्मलेले लोक स्वावलंबी, महत्वाकांक्षी आणि आकर्षक असतात. हे लोक जन्मजात नेते असतात आणि इतरांना प्रेरणा देण्याची ताकद त्यांच्यात असते. त्यांना कुणाच्या मदतीची गरज वाटत नाही आणि ते स्वतःच्या मेहनतीने आयुष्यात पुढे जातात. जेथे जातात तेथे आपली छाप सोडतात आणि सन्मान मिळवतात. त्यांच्या विचारसरणी मोठी असते आणि ते आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करण्याचं स्वप्न पाहतात. पण कधी कधी त्यांचा आत्मविश्वास अहंकारात बदलतो, ज्यामुळे नात्यामध्ये अडचणी येऊ शकतात. आता बघूया रविवारला जन्मलेले लोक कोणत्या कामात यशस्वी होतात. तर सूर्यग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक नेतृत्व, प्रशासन, कला, राजकारण आणि व्यवसाय यासारख्या क्षेत्रात खूप यशस्वी होतात. आणि हे लोक चांगले IAS अधिकारी, राजकारणी, मंत्री किंवा सरकारी अधिकारी सुद्धा होऊ शकतात. शिवाय स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यातही ते हुशार असतात. विशेषतः मोठ्या कंपन्याचे आणि ब्रँड्सचे मालक होण्याची त्यांची चांगली क्षमता असते. हे लोक चांगले ॲथलीट, बॉडी बिल्डर, फिटनेस ट्रेनर किंवा क्रिकेटपटू सुद्धा बनू शकतात आणि सैन्य, पोलीस यातही उज्ज्वल कामगिरी ते करू शकतात. त्याचबरोबर गुप्तचर आणि सुरक्षा सेवेमध्येही छान काम करू शकतात. हे लोक परराष्ट्र सेवा, राजदूत किंवा कूटनीतिक पदावरही यश मिळवू शकतात. जास्त यशासाठी रविवारचं व्रत करा आणि सूर्यदेवाची पूजा करा. त्याशिवाय सूर्याला जल अर्पण करा आणि दररोज सकाळी सूर्य नमस्कार करा. तुमच्यासाठी गुलाबी, नारंगी आणि सोनेरी रंग शुभ मानला जातो. हे रंग वापरा. सूर्यग्रह बळकट करण्यासाठी माणिक म्हणजेच रुबी रत्न धारण करा आणि वडीलधाऱ्यांचा आणि वृद्धांचा सन्मान करा. त्यामुळे भाग्य बळकट होईल. याशिवाय गरजू लोकांना गहू, गूळ आणि लाल वस्त्रदान करा. लक्षात घ्या, लाल वस्त्रदान. आणि अहंकारापासून दूर राहा. रागावर कंट्रोल ठेवा, म्हणजेच नाते मजबूत राहतील. नंबर 2, आता बघूया सोमवार. सोमवारी जन्मलेल्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे ते भावनिक, संवेदनशील, कल्पक आणि दयाळू असतात. त्यांच्या मनात खूप चंचलता असते आणि ते लगेच कुठल्याही गोष्टीचा परिणाम घेतात. हे लोक इतरांच्या भावना सहज समजतात आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवतात. त्यांच्यात सर्जनशीलता भरभरून असते. मधुर आवाज आणि शांत स्वभावामुळे ते समाजात लोकप्रिय असतात आणि आपले कुटुंब, मित्रमंडळीच्या ते आवडते होतात.
नेहमी काळजी घेतात. जरी ते बाहेरून शांत दिसत असले तरी मनात मोठं स्वप्न पाहतात आणि चंद्रासारखं त्यांचं मन सतत बदलतं. चला पाहूया सोमवारला जन्मलेले लोक कोणत्या कामात यशस्वी होतात. हे लोक कला आणि सृजनशीलता क्षेत्रात, जसं संगीत आहे, चित्रकला आहे, लेखन आहे, अभिनय आहे, फॅशन डिझायनिंग असे काहीतरी चांगलं काम करू शकतात. याशिवाय डॉक्टर, नर्स, काउन्सिलर, थेरपिस्ट होण्यातही ते सक्षम असतात, कारण त्यांना इतरांच्या भावना समजतात. हे लोक चांगले शिक्षक, सल्लागार आणि प्रशासकही बनू शकतात. तसेच दूध, पाणी, हॉटेल, रेस्टॉरंट, केमिकल, परफ्यूम आणि आयुर्वेद संबंधी व्यवसायातही हे यश मिळवू शकतात. यश मिळवायचं असेल तर सोमवारचं व्रत ठेवा आणि भगवान शिवाची पूजा करा. शिवाय मोती, रत्न घाला आणि मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि योग करा. तसेच दानधर्म करा आणि गरजूंना मदत करा. आता बघूया नंबर 3, मंगळवार. मंगळवारला जन्मलेल्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसं असतं. मंगळवारला जन्मलेल्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसं असतं. मंगळवार हा दिवस मंगळ ग्रहाशीच जोडलेला असतो, जो ऊर्जा, साहस, आत्मविश्वास आणि नेतृत्वाचं प्रतीक आहे. आणि या दिवशी जन्मलेले लोक स्वभावाने ठाम, निडर आणि संघर्षशील असतात. कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यास तयार असतात. ते लोक आत्मनिर्भर असतात, थोडे रागीटही असतात, पण मनाने वाईट नसतात बरं. जरी समोरच्याला वाईट वाटले तरी ते जे खरं आहे तेच बोलतात. त्यांचा स्वभाव नेतृत्वक्षम असतो, ज्यामुळे लोक त्यांना फॉलो करायला आवडतात. काही ठरवलं की ते पूर्ण न केल्याशिवाय शांत बसत नाही. आता बघूया मंगळवारी जन्मलेले लोक कोणत्या क्षेत्रात यशस्वी होतात. तर मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक अशा कामात यशस्वी होतात जिथे साहस आहे, ताकद आहे, नेतृत्व आहे आणि सगळ्यात मोठा धोका सुद्धा असतो. आणि हे लोक सैन्य, पोलीस, प्रशासन, सुरक्षा यंत्रणामध्ये छान करिअर करू शकतात. शिवाय ते ॲथलीट किंवा बॉडी बिल्डर देखील होऊ शकतात. व्यायाम प्रशिक्षक, चांगले लीडर होतात आणि राजकारणातही यशस्वी ठरतात. जास्त यश मिळवायचं असेल तर हनुमानजीची पूजा करा आणि दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. त्याशिवाय लाल रंग वापरा, जसं लाल कापड घाला किंवा लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवा. मंगळवार व्रत ठेवा आणि मसूर डाळ, गूळ आणि लाल वस्तू दान करा. शांत आणि संयमी राहण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे राग आणि घाई गडबडी टाळता येईल. जे लोक बुधवारी जन्मलेले असतात, आता बुधवारी जन्मलेल्या लोकांचं भविष्य काय आहे किंवा ते लोक कसे असतात ते बघूया. तर ते बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असतात, जो बुद्धी, तर्क, संवाद, कौशल्य आणि चातुर्याचं प्रतीक आहे. या दिवशी जन्मलेले लोक हुशार आणि खूपच सामाजिक असतात. त्यांचा स्वभाव व्यवहारातील गोष्टी समजून घेण्याचा आणि शिकण्याचा असतो, त्यामुळे ते नवीन गोष्टी पटकन शिकून घेतात. कुठल्याही परिस्थितीत ते लगेच प्रतिक्रिया देतात आणि त्यांच्या मजेशीर स्वभावामुळे लोकांमध्ये लोकप्रिय असतात. पण कधी कधी ते गरजेपेक्षा जास्त विचार करतात, त्यामुळे त्यांना तणाव येऊ शकतो. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक अशा क्षेत्रात चांगले यश मिळवतात जिथे बुद्धी, तर्क, संवाद आणि व्यावसायिक समज आवश्यक आहे. हे लोक पत्रकार, लेखक, अँकर, रेडिओ जॉकी, सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे इन्फ्लुएन्सर किंवा यूट्यूबर बनू शकतात. शिवाय हे लोक व्यवसाय आणि मार्केटिंगमध्येही हुशार असतात, त्यामुळे सेल्स, जाहिरात आणि बिल्डिंगमध्येही ते छान काम करतात. हे लोक चांगले वकील किंवा न्यायाधीशही होऊ शकतात, कारण त्यांच्या तर्कशुद्धीवर आणि भाषेवर चांगला कंट्रोल असतो. अधिक यशासाठी बुधवारचं व्रत ठेवणं आणि गणपतीची भक्ती करणं फायदेशीर ठरतं. हिरवा रंग त्यांच्यासाठी शुभ मानला जातो, त्यामुळे हिरव्या रंगाचे कपडे घालावेत किंवा हिरव्या रंगाचे वस्तू जवळ ठेवाव्यात. बुध ग्रहाचा बळकट करण्यासाठी पन्ना वापरावा, रत्न धारण करायला हवे आणि गाईला हिरवा चारा खायला द्यायला हवा. गरजूंना शिक्षणाशी संबंधित वस्तू दान कराव्यात
आणि जास्त विचार करून चिंता करू नकोस, कारण त्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. आता बघूया नंबर 5, गुरुवार. गुरुवारी जन्मलेले लोक ज्ञानवान, धार्मिक, दयाळू आणि नशीबवान मानले जातात. हे लोक धर्म, तत्वज्ञान आणि सत्याच्या मार्गावर चालायला प्राधान्य देतात. त्यांचं नशीब खूप मजबूत असतं आणि त्यांना आयुष्यात चांगलं धन, प्रसिद्धी आणि सन्मान सुद्धा मिळतो. हे लोक इतरांना योग्य सल्ला देण्यात माहीर असतात आणि ह्यांच्याशी लोकही त्यांचं बोलणं ऐकतात सुद्धा, गंभीरपणे पाहतात. याशिवाय हे लोक भविष्यातील योजना तयार करून काम करतात आणि मोठे स्वप्न पाहतात. चला पाहूया बृहस्पतिवारी जन्मलेले लोक कोणत्या क्षेत्रात यशस्वी होतात. तर गुरुवारी बृहस्पती ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे हे लोक त्या क्षेत्रात यशस्वी होतात जिथे ज्ञान आहे, शिक्षण आहे, सल्ला, धर्म आणि प्रशासन महत्त्वाचं असतं. त्यामुळे हे लोक छान शिक्षक, प्राध्यापक, संशोधक किंवा अध्यात्मक गुरु होऊ शकतात. याशिवाय ते न्यायाधीश, वकील, IAS अधिकारी, मुत्सद्दी देखील होऊ शकतात. हे लोक लेखक, कादंबरीकार, प्रेरणादायक वक्ते किंवा धर्म आणि तत्वज्ञानाशी संबंधित असतात. आणि गुरुवारी जन्मलेले लोक न्यायाधीश, वकील, IAS अधिकारी, मुत्सद्दी देखील होऊ शकतात. हे लोक लेखक, कादंबरीकार, प्रेरणादायक वक्ते किंवा धर्म आणि तत्वज्ञानाशी संबंधित असतात. पत्रकार सुद्धा बनू शकतात आणि ते चांगले CEO, मॅनेजर, ट्रेनर किंवा कॉर्पोरेट लीडर सुद्धा होऊ शकतात. यश मिळवण्यासाठी गुरुवारी व्रत ठेवा आणि भगवान विष्णूची पूजा करा. पिवळा रंग शुभ मानला जातो, त्यामुळे पिवळे कपडे घाला किंवा जवळ ठेवा. बृहस्पती ग्रह मजबूत करण्यासाठी उखराज रत्न घाला आणि गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा. तसेच गरिबांना चण्याची डाळ, हळद आणि पिवळे कपडे दान करा. गुरुजन आणि पालकांचा आदर करा, त्यामुळे तुमचं नशीब अधिक मजबूत होईल आणि यश लवकर मिळेल. आता बघूया नंबर 6, शुक्रवार. म्हणजे शुक्र ग्रहाशी संबंधित असतो, जो सौंदर्य, प्रेम, आकर्षण, ऐश्वर्य, कला, पैसा आणि भौतिक सुखाचे कारण असतो. या दिवशी जन्मलेले लोक आकर्षक तर असतात, सर्जनशील असतात, सौम्य आणि प्रेमळ स्वभावाचे असतात. हे लोक प्रेमळ असून नातेसंबंधांना फार महत्त्व देतात. त्यांना चांगले कपडे, महागडे वस्तू, सुंदर घरे आणि लक्झरी लाईफस्टाईल आवडते. हे लोक वादविवाद आणि संघर्ष टाळतात आणि प्रत्येक परिस्थितीत शांतता राखायला प्राधान्य देतात. त्यांचं नशीब, पैसा आणि वैभवाशी निगडीत असल्यामुळे त्यांना आर्थिक समृद्धी मिळते. चला पाहूया शुक्रवारी जन्मलेले लोक कोणत्या कामात यशस्वी होतात. तर शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक अशा क्षेत्रात चमकतात जिथे सौंदर्य, कला, मनोरंजन, व्यवसाय आणि पैसा यांची गरज असते. त्यामुळे हे लोक मॉडेल, फॅशन डिझायनर, स्टायलिस्ट होऊ शकतात. तसेच हे लोक गायक, संगीतकार, अभिनेते, नर्तक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक देखील बनू शकतात. शिवाय हे लोक स्वतःचा व्यवसाय करूनही बरीच यश मिळवतात. विशेषतः फॅशन, कॉस्मेटिक्स, हॉटेल, ज्वेलरी आणि लक्झरी लाईफस्टाईल क्षेत्रात हे लोक हॉटेल, ट्रॅव्हल्स, टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतही खूप यशस्वी होतात. जास्त यशासाठी शुक्रवारी व्रत ठेवा आणि महालक्ष्मीची पूजा करा, देवीची पूजा करा. त्यांच्यासाठी पांढऱ्या आणि गुलाबी रंग शुभ मानला जातात, त्यामुळे हे रंग वापरा. शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी हिरा, डायमंड किंवा ओपल रत्न घाला. गाईला पीठ आणि गूळ खाऊ घाला, त्यामुळे नशीब मजबूत होईल. दारू, अनैतिक वर्तन आणि अति उपभोगापासून दूर राहा. गरजू लोकांना पांढरे कपडे, तांदूळ, दूध आणि मिठाई दान करा. आता बघूया नंबर 7 आणि शनिवार. हा शनी ग्रहाचा दिवस आहे, जो संघर्ष, शिस्त, न्याय, संयम, कर्म आणि हळूपणे ठाम यश दर्शवतो. या दिवशी जन्मलेले लोक गंभीर, मेहनती, जबाबदार आणि संयमी असतात. हे लोक खूप बोलतात, पण कामावर त्यांचं पूर्ण लक्ष असतं. हे लोक खूप लक्ष केंद्रित करतात,
त्यांना आयुष्यात काहीही सहज मिळत नाही, पण मेहनत आणि ध्येयाने ते नक्की यशस्वी होतात. हे लोक कोणताही निर्णय घाईघाईत घेत नाहीत, तर सविस्तर विचार करून निर्णय घेतात आणि कठीण प्रसंगी घाबरत नाही. स्वावलंबी राहायला त्यांना आवडतं. चला तर मग पाहूया, शनिवारी जन्मलेले लोक कुठल्या क्षेत्रात यशस्वी होतात. शनी ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक अशा क्षेत्रात यशस्वी होतात जिथे संयम, शिस्त, संशोधन, न्याय, सेवा आणि तांत्रिक कौशल्य लागते. हे लोक न्यायाधीश, वकील, पोलीस अधिकारी, IAS अधिकारी, प्रशासकीय अधिकारी होऊ शकतात. त्यांचं जनतेची सेवा आणि न्यायप्रिय वृत्ती असल्यामुळे ते राजकारणात यशस्वी होतात. हो, याशिवाय हे लोक आणखी कोणत्या क्षेत्रात तर शास्त्रज्ञ, संशोधक, डेटा अनालिस्ट, खगोलशास्त्रज्ञ, गुप्तचर अधिकारी सुद्धा बनू शकतात. यश मिळवायचे असेल तर शनिवारी व्रत ठेवा, हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा करा, काळा किंवा गडद निळा रंग वापरा, कारण तो शुभ मानला जातो. शनिग्रह बळकट करायचा असेल तर निळा, ब्ल्यू, सफायर किंवा लोखंड धारण करा. शनिवारी काळे उडीद, तिळाचे तेल, लोखंडी वस्तू, बूट, चप्पल दान करा. गरीब, गरजूंना आणि वृद्ध लोकांना मदत करा. राग आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा. संयम आणि आत्मविश्वास ठेवा, म्हणजे यश लवकर मिळेल. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. आणि त्याचबरोबर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. मित्रांनो, तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे, परंतु दिशा मात्र तुमचा जन्मदिवस दाखवतो. धन्यवाद मित्रांनो, खूप खूप धन्यवाद.